हॅलो, हाय, नमस्ते सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्वजण? चला तर मग ह्या पद्धतीने कधी तुम्ही अंडा पराठा केलात का? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आम्ही गेलो होतो गावी. मग मुलांना काल बुधवार होता. मग मुलांनाही जेवण म्हणजे वेळा लेट झाला ना आम्हाला. मग मुलेही शाळेला गेली होती. मग शाळेतून यायच्या आधी ना मी मुलांना चपातीला पीठही मिळवलेले होते. स्वयंपाकही करायचा चालू होता. मग मुलांसाठी म्हटलं थोडंसं वेगळं काहीतरी बनवू. त्याच्यासाठी बघा वाटीत पाणी घेतलं, त्याच्यामध्ये धना, जिरा आणि बडीशेपचं पूड घातली. त्याच्यामध्येच थोडे चवीपुरते मीठ वापरले. थोडेच वापरायचे आहे कारण की आपण कणकेमध्येही घातलेलं असतं मीठ. त्याच्यामध्ये चवीपुरते हळद मुलांना देणार आहे त्यामुळे थोडं तिखट कमी घातलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडीशी हळद वापरायची आहे आणि ठेचलेला आलं व लसूण आहे ना तो ठेचून घेतलेला आहे आणि बारीक चिरून ना 2 कांदे घेतलेले आहेत बघा. या पद्धतीने तुम्ही कधी पराठा केला आहे का किंवा बनवला आहे का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या मुलांनाही आवडतो का असा पराठा तेही मला कमेंटमध्ये सांगा. बघा त्याच्यामध्ये आता कांदा आणि टॅमॅटो घालून घेते. छान असं घालून घ्यायचं आहे त्याच्यात. त्याच्यामध्येच थोडीशी कोथिंबीरमुळे काय होतं थोडं दिसायलाही देखणेपणा आणि येतो व मुले आवडीने खातातही. बघा आता छान असं ना 1 वाटी पाण्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. जेणेकरून काय होतं आपलं जे चटणी मीठ असतात आपण आमलेट जरी बनवायला गेलं तरी मीठ त्याने एका जागी लागतं बघा. त्यामुळं असं जर तुम्ही केलात तर मीठ एका जागी लागत नाही आणि छान आपलं आमलेट असेल तरीही ते छान होतं. आणि जसं म्हटलं तर अंडा पराठा हे आपला खूप छान होतो. मुलांनी माझ्या आवडीने खाला. आम्ही दोघं खात नाही, आम्ही नॉनव्हेज खात नाही, परंतु मी मुलांना देते. कधीतरी अशी बनवून देते. फक्त बुधवार असेल तर बनवते किंवा रविवारचं बनवते. इतर वेळेला काही बनवत नाही कारण की गुरुवार लागतो त्यामुळे बनवत नाही मी. मग आम्हीही गावी गेलो होतो. मग मुलांना थोडंसं वेगळं पण येतं ना, म्हणून मस्त असं अंडी ते मिक्स करून घेतली बघा. आता त्यात ना मस्त अशी एकजीव करून घ्यायची आहेत अंडी. त्यामुळे काय होईल आपले मीठ आहे ते अंड्यांना व्यवस्थित लागतं. आणि पाणी जर आधी घालून जर तुम्ही असं जर अंडी फेटून घेतला ना तर नक्की बघा एक वेळ आमलेट तुम्ही करून बघा. किती छान होतं आपला आमलेट. आणि मीठही वेगळीकडं म्हणजे असं लागत नाही. चटणी मीठ एका जागी राहत नाही. आता चपातीचे ना 2 लहान छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत बघा. दोघांच्या पुरतं 2च बनवणार आहे मी. छोटे छोटे आणि पोटभरीचा होतो हा. शाळेतून आले ना तर पोटभरीचा येतो आणि मुलांना थोडासा हेल्दीही बाहेरचं देण्यापेक्षा. खरं तर मी पास्ताच बनवणार होते, परंतु म्हटलं आता मळलंच आहे चपातीला पीठ तर त्यातून तुम्हालाही आधी मी चपात्या केल्या आम्हाला घरी. कारण की मग ते नॉनव्हेजचं हात ते इकडं तिकडं लागतं त्यामुळे मी म्हटलं आधी मला चपात्या बनवून घेते आणि उरलेल्या पिठाचं तुम्हाला दोघांना 2 बनवून देते. आणि खरंच हे पराठे खूप छान झाले होते चवीलाही. मुले सांगत होती त्यामुळे मी बनवले होते रात्री. आणि तुम्हीही नक्की बनवता का मला कमेंटमध्ये सांगा. थोडंसं जाडसरच लाटून घ्यायचं आहे. जाडसर का लाटायचं आहे कारण की आपण त्याच्यामध्ये ना ते अंडा आमलेटचं जे आपण अंड्याचं बॅटर केलं आहे ना ते छान असं भरून घेणार आहे बघा. त्याच्यामध्ये आधी मंद गॅसवरती ना दोन्ही बाजूने थोडी चपाती आपली भाजून घ्यायची आहे. चपाती भाजायला लागली की त्याच्यावरतीच बघा असे बबल सुटतात आणि चपाती आपली फुगते. चपाती फुगली की त्याच्यामध्येच काय करायचं साईडच्या बाजूनं ना एका ते बघा तिकडं साईडचं कुठून बाजूनं ओपन होतं ते बघायचं आहे. बघा आता इथं ओपन झालेलं आहे छान असं आणि मऊ असल्यामुळे जास्त फुटत आहे ती. त्यामुळे त्याच्यामध्ये काय करायचं पटपट असं 2-3 चमचे ना जे आपण अंड्याचं बॅटर केलं होतं ना ते घालून घ्यायचं आहे. छान असं सर्वकडे मिसळलं पाहिजे त्या पद्धतीने आपण घालून घ्यायचं आहे बघा याच्यामध्ये. आता मी वाटीनेच सरळ टाकते म्हणजे काय होईल सरळ व्यवस्थित लागेल ही. बघा आता साईडला होतं तेही मी उलटण्याच्या साहाय्याने व्यवस्थित घालून घेते. आणि छान असं वरून ना थोडंसं तेल लावून ना असं उलटण्याने बॅटर सर्वीकडं करायचं आहे बघा. त्यामुळे काय होईल आपलं छान असं बॅटर हे लागतं आणि खरपूस रंगावरती एकदम खरपूस ह्याच्यावरती भाजून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून ते करकरीत होतील. या पद्धतीने ना भाजून घ्यायचं आहे मंद आचेवरती. बघा किती छान असे करकरीत मी भाजून घेतले आहेत. आणि तुम्हीही कधी या पद्धतीने बनवता का? आणि नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला भेट द्या. आणि जाता जाता लाईक आणि शेअर सबस्क्राईब नक्की करा. बघा दोन्ही बाजूनेही छान असे खरपूस भाजायचे आहे थोडे थोडे तेल लावून. बघा या पद्धतीने मी बनवले आहे. आता मुलांना चिरून म्हणजे सॉसबरोबर ते खाणार आहेत. सॉस मी थोडा कमी दिलेला आहे त्यांना कारण की त्यांनाही अजून सर्दी ते आहे त्यामुळे. परंतु हेल्दी काहीतरी शाळेतून आल्यावरती द्यायला मिळतं म्हणून केलेलं आहे. चला तर मग रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.